खिशातला फोन आणि डोक्यावरच्या कॅमेऱ्यामुळे खामेनेईंचा घात, मोसादने कशा टिपल्या होत्या सर्व हालचाली, इस्रायलने इराणमध्ये काय काय हॅक केलं, इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू झालं आणि अगदी पहिल्याच टप्प्यात इराणच्या मुळावर घाव घातला गेला. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खामेनेई यांच्यासह त्यांच्या जवळच्या लोकांची एक अख्खी फळी संपवण्यात आली. पण एवढ्या मोठ्या देशाच्या नेत्याला एवढं सहज कसं मारलं गेलं हा प्रश्न आता अनेकांना पडतोय. याचंच उत्तर या रिपोर्ट मधून जाणून घेऊ. इराणने युद्धाची घोषणा करताच इस्रायल आणि अमेरिकेनं पहिला झटका दिला आणि अयातुल्ला खामेनेई यांनाच थेट टार्गेट करण्यात आलं. पण अमेरिका आणि इस्रायलने एवढा अचूक निशाणा कसा साधला हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. याचंच उत्तर शोधण्याचं काम काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केलंय. फायनान्शियल टाइम्सनं याबद्दलचं एक वृत्त प्रकाशित केलंय, ज्यामध्ये त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. झालं असं की इराण आणि इस्रायलचा वाद हा नवा नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये वाद असल्यानं दोन्ही बाजूंनी कायम एकमेकांवर पाळत ठेवली जात होती. यातच इस्रायल एक पाऊल पुढे गेला. इस्रायलनं काही वर्षांपासून थेट तेहरानची ट्रॅफिक कॅमेरा सिस्टीमच हॅक करून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. बरं, ते फक्त कॅमेरे हॅक करून थांबले नाही, तर त्यांनी मोबाईल नेटवर्कही ट्रॅक केलेले होते. इथंच खामेनेईंचा घात झाला. तेहरान शहरात लागलेले कॅमेरे, खामेनेई आणि त्यांच्या सुरक्षा यंत्रणांच्या मोबाईलचे नेटवर्क याचाच वापर इस्रायलनं केल्याची शक्यता आहे. याच सहाय्यानं इस्रायल आणि अमेरिकेनं सर्व नेत्यांच्या त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या हालचालींचा अभ्यास केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा सगळा डेटा गोळा करून तो असा मोक्याच्या वेळी वापरण्याची तयारी इस्रायलनं केली होती. इस्रायलनं केलेल्या या ऑपरेशनमध्ये मोसादचाही उल्लेख होतोय. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद आणि गुप्तचर युनिट 8200 यांनी इराणची सगळी यंत्रणा भेदून खोलपर्यंत माहिती घेतली होती. या यंत्रणा एवढ्या खोलपर्यंत गेल्या होत्या की त्यांनी कॅमेऱ्याचे लाईव्ह फीड, सुरक्षा रक्षकांच्या शिफ्ट, त्यांच्या वाहनांच्या हालचाली, त्यांचे पार्किंग अशी सगळी डिटेल माहिती गोळा केली होती. आणि याच माहितीच्या मदतीनं इस्रायल आणि अमेरिकेनं खामेनेई यांना लक्ष्य केल्याची माहिती आहे. त्यामुळे जगभरात एकीकडे जमिनीवर, पाण्यात आणि हवाई युद्धाची तयारी केली जाते, पण दुसरीकडे आता डिजिटल युद्धाचा काळही सुरू झाल्याचं दिसतंय. त्यामुळे यापुढे युद्धासाठी जो देश डिजिटली सज्ज असेल त्याचंच पारडं जड ठरणार असं चित्र निर्माण झालेलं दिसतंय. एकूणच आता इराण विरोधात इस्रायल आणि अमेरिकेनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय. त्याला इराणकडूनही उत्तर देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे सध्या एकूण जगावरच युद्धाचं सावट आहे. या सगळ्या प्रकरणात नेमका काय तोडगा निघणार यावर सर्व जगाचं लक्ष लागून आहे. त्यामुळे या सर्व घडामोडींवर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत रहा.